हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आपण चाललोय गणेशच्या गावाला. चला, खूप वेळ झाला आहे परेश. मग आता आपण किती वेळात पोहोचू, तुला काय वाटतं? मला वाटतंय आपण पोहोचलो 1.5 तास. 1.5 तास खूप झाला. ठीक आहे, लेट्स सी आपण किती वेळात. हो भाई, चला लेट्स गो. भेटूया पुढे. काफिला निकल चुका है सातार की तरफ. एक स्प्लेंडर, 2 स्प्लेंडर, 1 यूनिकॉर्न इज देयर. फर्स्ट स्टॉप फॉर पेट्रोल. फर्स्ट और लास्ट ही होने वाला है क्योंकि स्प्लेंडर में इतना ज़्यादा लगने भी नहीं वाला. सफिशिएंट है इतना. देखते आते वक्त धक्का देने के लिए और एक स्प्लेंडर है. ॲक्सिडेंट झाला आहे का? टायर फुटला. तुम्ही सगळं ॲक्सिडेंट व्हायला लागतं. टायर वगैरे फुटले. एकदा ट्राय केलं पाहिजे. काम खतरनाक भाई काम कर रहा है. ऑलमोस्ट आप बोल सकते 10 to 20% काम कंप्लीट हो चुका है. आगे चल रहा है. पट्टी विट्टी बनवली भाई 2 व्हीलरसाठी. अजून काय पाहिजे भाई. या साईडला तुम्हाला साईडला ब्रेकडाऊन लेन, मध्ये 2 व्हीलर लेन आणि या साईडला 2 एक स्लो लेन, एक फास्ट लेन. म्हणजे एक ओव्हरटेक लेन आहे. सासवडला जायला आणि सासवड बाह्यवर. अरे हां, सासवडला जातोय आणि हा बाहेर बाहेरच्या बाहेर जातोय. अरे हा चालू होतो. सेम जेजुरीला गेलाय. जेजुरीला भी बाहेरच्या बाहेर जातोय. भाई इंडिया पड रहा है. रोड बघला रोड क्वालिटी. हम लोग यहाँ पे अभी ब्रेकफास्ट के लिए रुके. ये होटल प्रसन्न. और ब्लॉगर अंदर गए हैं, उसको कोई फिक्र नहीं है ब्लॉगिंग की. फिलहाल तो मैं ही कर रहा हूँ. ये है उडुपी रेस्टोरेंट. अरे बावरे चालूच आहे. अरे कंटिन्यू चालू आहे. सांबर मध्येच खेळ सगळं. स्पेशल पोहे आणि मिसळ. आयला मग मी पुरी भाजी घ्यायला पाहिजे. वेगळं काहीतरी. ओके, थँक्यू. लाल दिल सोबत टाकू.
जेव्हा तुम्ही फलटणच्या दिशेने जात असाल किंवा तुम्ही साताराला जात असाल जेजुरी साईडनं, तर हॉटेल न्यू प्रसन्न म्हणून हे हॉटेल आहे, जिथं तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर तुम्ही थांबू शकता. खूप छान या ठिकाणी नाश्ता भेटतो. आम्ही उडीद वडा, पोहे वगैरे ट्राय केलं. मिसळ एवढी खास नव्हती, पण पोहे, शिरा आणि बाकी गोष्टी खूप छान होत्या, आवडल्या. शिरा, मिसळ, उडीद वडा, सांबर, वडापाव, चटणी, व्हेरी नाईस. चहा पण नाईस होता आणि मिसळ अशी रीते खूप घाण होती. मिसळ नाही आवडली फक्त. आजार होत असतील तर गेलेलं बरं. बीपी, मेंटल हॅरेसमेंट काय. बैठे और ये अपना जो ब्लॉगर है परेश चौगुले, उसको सोना है. इतना पागल इंसान है अभी. आता आम्ही पोचलेलो होतो इथं, तर ऊन खूप जास्त आहे, त्यामुळे आता आम्ही चालू आहे शेतामध्ये बसायला. मस्त शेतामध्ये. तुझा पण माझ्याकडे छत्रीचा विषय मिटून जाईल त्याचा. सध्या आम्ही चाललेलो आहे शेतामध्ये, अशा जागी ज्या ठिकाणी आम्हाला बसून छान सावलीला आराम करता येईल. हे आहे ऊसाचं शेत गणेशचं, आणि त्या साईडला कांद्याची शेती होती, जो की कांदा आता गेलेला आहे. आता फक्त ऊस राहिलेला आहे, जो जाईल आता 3-4 महिन्यानंतर. आम्हाला पण उद्या सातारला जायचं आहे. म्हटलं आज एवढा एक दिवस वेळ जावं, भेटावं, यात्रा आहे म्हटल्यावर. परत उद्या सातारला जायचंच आहे, तर उद्या तुम्हाला पुणे टू सातारा ब्लॉग बघायला भेटणार आहे. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. तर आता अशारित्या गण्यानी आम्हाला मटण खायला बोलवलं आहे. ते गाण्याचं घर दिसतंय का तुम्हाला? पळत पळत दाखवतो, पुन्हा पळत दाखवतो. हो हे हो. तर ही आपल्या गणेशची बोलेनो आणि गणेशची बुलेट, आणि ही तात्यांची पुणे आहे. हे त्यांचं घर कसं दिसतंय? छान दिसतंय. पाणी घातलं झाडांना, त्यामुळं. गणेशची मम्मी आहे ती. अशा रीती आता दणकावून मटण खाणार आहे आम्ही, आणि तुम्हाला तिकडचं पातीला दाखवतो. थांबा जरा 5 मिनिट. तेवढ्यासाठी आम्ही एवढं लांब आलेलो इथं. हे गणेशचं घर. अशा महिन्याने पातीला आतमध्ये गेलेलं आहे. गणेश हात दाखव, गणेश हात दाखव, हात दाखव. हां खूप छान. तू पण हात दाखव. अरे हात दाखव. हां ब्लॉगमध्ये रिस्पेक्ट. ब्लॉग चाललाय तुझं, आता तुझं टकलं फेमस होणार. तर आता गणेश आम्हाला म्हणला गडबडीत की मोठ्यापणात म्हणला की जेवायला आणि हाताहार आम्ही इथं आलं म्हणतोय. बरं आपण 16 तारीख जाऊन बसा तिकडे. आणि लोलेने आता इथं बसले एक नियोजन केलेलं आहे. लोले तुमचं नियोजन सांगा ना मला. लोलेचे सांगा तुमचं काय नियोजन काय. 16 तारखेला आम्हाला केदारनाथला जायचंय. मी, परेश, गौरव आणि गणेश. त्यात तू पण आहे? हो त्याने आताच ठरवलंय 5 मिनिटासाठी बसून. 3:30 व्हॅलेंटाईन पिला आणि त्याला खाऊन पिऊन राहून सगळं. येस भावानो, आता गण्याला असा बसलेला आहे धक्का, आणि गण्या लागणार आहे धक्क्याला. तुम्ही बघू शकता. परेशची आज ब्लॉगिंग चॅनल मी चालवणार आहे, कारण की आता परेशवर आलेत वाईट दिवस, आणि ह्याच्या पुढचे दिवस सगळे मला ढकलायला लागणार आहेत. आता गणेशने आम्हाला आशेवर तर आणलं होतं की आम्हाला पळत या, जेवण तयार आहे. गौरव बघा ना किती उपाशी पोटी बसला, बिचारा वाळला. 4 किलो वजन कमी झालं वाढलं मी. आणि हा करण तुझा हापशी तोंड दाखव. वा हे तुझा हापशी तोंड. तर मुलांना तुम्ही बघा शकता आपली पोरं अशी हावर एकत बसलेली. बघू आपल्याला एक ना एक दिवस जेवायला भेटणार आहे. काय म्हणतो गौरव? जेवायला तर भेटणार आहे, पण आता किती वेळ थांबायचं आहे, काय करायचं आहे ते बघा. लोले साहेब पण बघा त्यांचं पोटाचं खळगी बारीक होत चालली. परेश तुला काय बोलायचं यावर? गणेशने आपल्याला गेम केला का? वाईड अँगल काय याच्यात जाऊचं स्टँडर्ड आहे तो, नॉर्मल अँगल. गणेशने गेम चेंज केला का? गणेशने गेम केला आपला. काय केलं? जेवायला म्हणला, काहीच नाही, दुसरी लोक बसवली जेवायला. ठीक आहे ना. म्हणजे आपली काही इज्जत, आबरू
काय आहे का नाही? कळत नाहीये कसं लोक नसले ना आपल्याला जास्त वाढता येते ना त्याला जास्त आपण ते खाऊ आहे. शकतो. आणि तिकडे लोले बघा ना आईला कन्व्हिन्स करतो की माझं ड्रीम होतं केदारनाथ. तो तर याला ड्रीमच म्हणतो जेजुरीला हा ड्रीम कानिमचा ड्रीम अहो जेजुरी तर वरच्या फाटेल आहे हो म्हणजे इथं बी ड्रीम म्हणतोय लय खोटाड आहे तो मानलाय राहायचा खर्च करणार आहे माझा म्हणून मी आता ब्लॉग मध्ये कट करणार आहे. परेशी कट कर नक्की कट करायचं विसरलास की बघ लोले मला व्यवसायाला घेणार नाही. तुम्हाला तो शेप माणूस दिसत आहे आचार्य तो आचारी आहे. तो आचारी चाललाय. हा देशी आचारी हा विदेशी आचारी. ठीक आहे दोघांचं काम सेम. भांडी हलवलं उघडा डोळे बघा नाही. हा बोल की हे बघा हे दोन आपले फ्युचर स्टार एक USA स्टार फ्युचर हे इकडे आपला श्रीमान भाऊ नंतर पुष्पा जर इकडे. दुसरा कोण आपला महाराष्ट्रातील पुष्पा. स्टार असेल तर हा परेश भाऊ असेल आणि हा आपला गौरव मोठा फॅन हा कृष्णराज महाडिक मोठा भाऊ. त्याच्या एवढे छान ब्लॉग थांबा US पोलो आम्ही नेहमी काहीतरी क्रिएटिव्ह दाखवत असतो तर बघा हे कसं आहे. चेस्ट वॉली मारू. Oh yeah. याला दाबलं ही उडी कशी मारली बघितली होता मी. हे बघा हे हा ना मारामारी करा मारामारी. हे फक्त भांडणं करत असतात असं तुम्हाला वाटतंय. दिवसभर भांडतात आणि नंतर मग दिवसभर घेत बसतात. बघा मग अशा खराब लोकांसोबत राहून मी स्वतः किती व्यवस्थित राहिलोय याचं एक चांगलं उदाहरण. हा हे निखिलला वाटतंय की तो व्लॉगिंग चांगलं करतो पण त्याच्यापेक्षा उत्तम दर्जेचं काम मी करत आहे. एवढं प्रोफेशनल बोलायची काय गरज नाही डायरेक्ट रानटे आपलं गावठी बोलायचं. ह्यो आहे गणेश उर्फ गु. आतापासून रस्ते चांगले माझे सख्खे सास बड्डे सर सगळ्या मुलांनी गणेश खाली उतर वरती या सगळ्यांनी चला वरती वन गणेश इकडे हा तुला पण करायचं तुला पण सल्यूट करायचं. सेल्फी वन लोले वर आहे गोय गौरव हरामी कुत्रे 1 2 3 सैल्यूट द चैंपियन बिकॉज आज ये मटन खाने को चारना है इसलिए यही मालक है मैं पैर पड़ता हूँ इसके महेशमती. अरे तू मायला पडतोय. अरे एवढी ओव्हर ऍक्टिंग म्हणजे काय बोलू माझ्या ब्लॉग मध्ये एवढी ओव्हर ऍक्टिंग मी आजपर्यंत पाहिजे. पण रेट करा कुणाची व्लॉगिंग चांगली आहे. मला माहिती आहे माझी व्लॉगिंग चांगली आहे. 400 हा खूप खराब माणूस आहे ह्याच्यासोबत तुम्ही राहू नका. आमच्या व्लॉग मध्ये जरी आला तरी तेवढा पार्ट स्किप करा. मी तुम्हाला सांगतो हा 15 सेकंद फक्त फुटेज खायला येतो. काय करायचं नाही एडिटिंग मध्ये कटच होतं. एडिटिंग मध्ये कट करण्याची या गोष्टी नाहीत कारण की आपण अशा बारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असतं. हात लावून पाणी बंद केलं. बघा काय केलं लोकांनी निघाला काय निघले हे असं काम करायची सवय हो पाण्याशी खेळत असल्यामुळे लोकांनी तिथलं पाणीच बंद केलं करून टाकले म्हणले याला हे अशा प्रकारचे काम करतात. आणि ह्यांना हा. बनायचं पांडू पांडू मामू मी होऊ दे रे तुमच्या मायला गौरवला तर दाखवतच तिथे मारे लोले लक्षात ठेव झाला तरी तू पांडूच राहणार. हे बघा हा आपला भविष्यातला पांडू आहे आणि हा आपला भविष्यातला चोर बदमाश बॉय नाही लॉरेन्स बिश्नोई नंतर दुसरं नाव कोणाचं असेल चिन्ह लावून मी फिरणार तू पोलीस होणार चिन्ह मी लावून फिरणार आहे. ठीक आहे तर आपण आता भेटूयात पुढच्या कटमध्ये. पुढच्या कटमध्ये डायरेक्ट मटण खाताना कट डायरेक्ट. हा तू असं का बघतोयस तुझ्यापेक्षा चांगलं उत्तम दर्जाचं मी काम करत आहे त्यामुळे जळत आहेस मित्र तू. आज चालतंय पब्लिक पाहिजे पण मी पत्रच आहे कळलं का. हा आपला संबाटाचा भाऊ टमाटा आहे. संबाटा असा टॉपला किंवा टमाटा त्याखाली लिहून चला आज कसं चाललाय Bro, don't be abused. मेनू काय म्हणतो म्हणलं होतं खा तिथं जरा टाकतो. काय 5 रुपयाची कुरकुरे आणि खा. अरे भीक मागे तिथं म्हणलं होतं निर्यामध्ये आम्हाला टेन्शन आलं बिल भरणार तू म्हणून नंतर हे आम्हाला पैसे द्या. हे अति अपशब्द. चाललाय भीक मागे तू जरा सोच बदल. बरं तन्मय आम्हाला सांग तू किती रुपये US मध्ये कन्वर्ट केले आणि तुला किती $, भेटले. Yes, so हे नाही इंटरव्ह्यू मध्ये पॉडकास्ट मध्ये. अरे ते पॉडकास्ट भविष्यातली गोष्ट आहे. तुझा ब्लॉग काय उद्या पडणार याची याच्यात सांगू की नाही. आपण लवकरच नाही, पॉडकास्ट पण घेऊन येतो आपण सांगून देऊ ना याच्यात. ओके ओके
की हा मी टोटली. तर मला सांगा, माझं 10,000 सबस्क्रायबरचं चॅनल आहे, मी पुन्हा व्लॉगिंग चालू करू का? काही कारणास्तव मी ते बंद केलेलं आहे. हे बघा, हे असले का मग कायल्यामुळे आहे ना, तोंडातून असे अपशब्द विचार करत नाहीत बाहेर निघताना. ओलं वाटते. परेश, तुझा कॅमेरा खराब करायचा काम करत आहे. कॅमेरा आहे. कॅमेरा बाई एकदा खराब झालाय. अरे हा रे वाटते बाबा. मी काय नाराज झालो. उडव. अशा रीत्या गणेशनी म्हणायचं, गणेश म्हणायचं, पण आम्हाला गरिबांना दान धर्म केलेलं आहे. गौरव कसं वाटतंय? खायला मला कसं वाटतं. लोलेला आपण एकत्र, कारण की US ला तुम्हाला घेऊन जाणार आहे. लोले कसं वाटतंय? चांगलं वाटतं. गणेश मालक आमच्यासाठी घेऊन आले कूलर. त्यांना देव स्वर्गात जागा देव, VIP ट्रीटमेंट भेटो. अजून गणेश तू आमच्यासोबत खातोयस का? नाही, ते नाही होऊ शकत. नाही, ती प्रायव्हसी पॉलिसी इथं नाही होऊ शकत. टर्म्स अँड कंडिशन आपल्या योजना से सभी दस्तावेज ध्यान से पडे. चला, मी तुमच्या खाताना व्हिडिओ काढतो. आपण आता हे मागचे, पण मी आज देऊ शकत नाही असं वाटतंय. मी आजच्या दिवस मीच ब्लॉगिंग करावं. बरं, अच्छा ठीक आहे. तुला बोलायचं तू बोलू शकतो. काय बोलायचं? हां, मला पण जमलं पाहिजे ना, कारण की तुम्हाला टक्कर द्यायची मला. भविष्यात तुमचं मी लगेच चालू केलं आणि लगेच माझं मॉनिटाईज झालं तर प्रस्थान म्हणजे निघणं असतं. सुरुवात. परेशने आता मला मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती. बरेचशा मागणीवर मी असह्य ठरलोय, पण काय करणार ना, नवीन आहे या क्षेत्रात. हळूहळू जमल, मला ट्राय करतो. पाणी निवडलेलं पण माघार घेतली, माघार घ्यावी लागली. काय परिस्थिती असते ना, परिस्थितीच्या वेळेसमोर सगळं फिक्क आहे मित्रांनो. वेळेसमोर चुकावं लागतं. भेटू आपण, तुम्हाला पाण्याकडे जातो, पाण्याकडे गेलं भेटू. चला. कसलं भारी वाटलं. तर कारण आता परेश म्हणत होता की रस्ता चुकीचा आहे. तरी हा सिक्रेट प्लेस आहे गणेशच्या गावची. आता आम्ही या पाण्यात बसणार आहे. ते पण चांगला रस्ता होता, पण गणेशला माहिती असेल की त्या साईडला म्हणजे पाण्यात बसणार आहे. आम्ही पाण्यात बसणार आहे, असं काही पोहणार बिवणार नाही पाण्यात. कारण की माझं एक तत्व आहे की नवीन जागी गेल्यावर शक्यतो नवीन जागी गेल्यावर नवीन पाण्यात गेलेलं असतं तर टाळायचंच. कारण की आपल्याला माहिती नसतं की पाण्याची खोली किती आहे काय. शक्यतो तुम्ही पण टाळा, मी पण टाळतो. म्हणजे मला पोहता येतं, पण मी असं 100% शुअर नाही की मला जमलंच. त्यामुळं मी रिस्क घेत नाही. कसं वाटतं? वॉट हॅपन? एवढं राग तो त्याला फुल देतोय. मगाशी मगाशी येण्याच्या अवघड जागेवर लाथ घातली ती, त्यासाठी दोघं. किस कर ना त्याला. किस. तर परेश्वर बळजबरी करायचा प्रयत्न झाला होता. मागच्या वेळेस मी तिकडे पलीकडे जाऊन जरा स्वच्छपणाचा आनंद घेतला होता. छान वाटतंय बरं का, वातावरण तर आहे छान. मग तुम्हाला आपण बघूयात कसं वाटतंय, काय वाटतंय. मी पोहणार नाही, मी पाण्यात जाणार आहे. पण खोली गणेशला माहिती असेल अंदाजन किती आहे. खोली खूप आहे, पण नकोच ना, मी आतमध्ये जाणारच नाही. तरी मी तर अलीकडे आहे, कपडे काढून अंडरवेअर माझी ओली करून बसणार आहे पाण्यात. तर ठेवतो मी, आपण भेटूयात. मी कपडे काढून तुम्हाला भेटतो पुढच्या शॉटला. आता गणेश कसं वाटतं? खूपच मस्त वाटतं. बोली तर दे ना. खूपच मस्त वाटलं पोहून. आता आम्ही इथं पोहला आहे. अरे तू काय कृष्णराज महाडिकचा पप्पा आहे का? खूपच खासदार काय नाव त्यांचं? मस्त. धनंजय महाडिक. मिनिस्टरची ओळख आपली खासदार बिजार हे माहिती मॉरिशियस. हा पाण्यात नाही आला. परेश कसं वाटलं? खूप दमल्यासारखं. परेशनी महिन्याभरात नांगो केला. हे तुला सांग एका शब्दात. नमस्कार मित्रांनो. हा बघा, हाय तसा आहे. कमेंटच घ्यायच्या नाहीत. खूप छान खूप छान समाट असा. ए चल रे, ही गाडीचा आवाज बघितला म्हणून ऐकत स्टॉक सायलेन्स कसा झाला. स्टॉप झाला या भाडकावणी पाय दाबला होता. अशा रीत्या तुझं हेडफोन घेऊन आलता का तुझं वायर? अशा रीत्या आम्ही पोहून इथून निघालो. आणि नॅपकिन खूपच घाण दिसतो. कारण नाही तर तुम्ही ब्लॉगमध्ये म्हणसाल हे परेश चौगुले ब्लॉग तुम्ही या. आज दिसत तुमचं चॅनल आहे, नाही तर उद्या कळायचं नाही कोणत्या चॅनलवर कोण काय टाकतो. आणि मला लोक माग बॅकग्राऊंडमध्ये बिवडत. कमेंट करा मित्रांनो, मी कसा दिसतोय, चेहरा दाखव ना.
गावठी आमची शान, गावठी आमचा बाणा, तानाचा ताण. ऐकत का लय भारी निघाला आता नाही का? गावठी आमची गावठी आमचा बाणा कोणता लागला तुझ्या आई. अरे स्प्लेंडर सुपर मेसी निघाले आता परत. मी परत जाऊन गणेशच्या घरी एकदा आंघोळ करणार आहे, कारण की त्या पाण्यात खूप होतो शेवाळ लागला अंगाला, तर उडू नको काहीतरी शाटू बुडायला. आपलं एवढं गोरं चांगलं अंग आहे, आणि अंग असल्या अंगावर जर काही एकदा डाग पडले तर डाग परत जाता जात नाही. त्यामुळं आपली चमडी आपण स्वतः सांभाळावी असं म्हणजे. गाडी लगेच काढू, आंघोळ करतो, गाडी काढू. तुम्ही शेतात जाणार आहे आता? हा, मग आम्ही आता लगेच गणेश बड्डे लगेच, कारण की आज गणेश बड्डे पण आहे. आम्ही ड्राईव्ह करत आलेलो आहे, कारण आम्हाला घ्यायचा आहे केक. ज्याची गाडी आहे त्याचाच बड्डे, आणि त्याचीच गाडी घेऊन आम्ही त्याचा केक घ्यायला आलो आहे बड्डेसाठी. आणि इथं मार्केट बोलले, आता बघूया तर भेटते का. विचार बरं आहे का? हत्यार घेऊ ना. नाही लावतोय हो साईडला इथं गणेश गावातलं मॉल. कसं वाटलं की आता जे आहे भाग अतिशय डिमार्ट सारखं आहे. आमचा ड्रायव्हरने गाडी ओढून घेतलेली आहे. ड्रायव्हर मालक अंगापेक्षा झोंगा मोठा. दुकानाचं नाव काय आहे? तुम्हाला दुकानाचं नाव दाखवा. काय आहे दुकानाचं नाव? कृपा मार्केट. उत्कृष्ट दर्जा, योग्य मात्रा. अशा रीते या दुकानातून केक घेतलाय. आता गणेशचा कापूयात केक. काय म्हणतो बाबा, बरायस का? अरे माझा नाही रे, जरा नीट बोला माझ्या ब्लॉग मध्ये. अशी बोलू नका. माझं ब्लॉगिंग आहे, बोला मला. तर आम्ही आज इथे माझा पीत आहे. द्या मायापासून सुरू. आम्ही अशी श्रीमंत ऐका थोडंसं घोट प्या आणि नंतर मिक्स करा. ते देवीचं मंदिर आहे. गणेशची गावात कशी जरा पावलं झाकल ना मिक्स कर. हॅलो जरा मिक्स करते. अरे मिक्स कसं जरा ते खाली बसलेलं असतं ना, नीट टाक म्हणून. हळू गे रे बाबा. आता असे गाण्याचे आता सगळे भाऊ-बंधू आपण गोळा करूयात, म्हणजे कसे जरा केक व्हिडिओमध्ये जरा जास्त लोक दिसतील तर छान वाटेल. आणि केक बाहेरच कापू. मस्त आपण जर आलोय पुण्यावरनं 6 जण, लोले इकडे बघ, मस्त आपण पुण्यावरनं 6 जण आलोय. दाखवूयात असं की सगळं गाव घेऊन आलो. बरोबर 4-5 जण आलो. 5 जण आलो. पण गणेश होता ना 6वा, त्याला पण आपणच घेऊन आलो, म्हणजे तो आपल्यासोबत आहे. बरोबर. हां, त्यामुळं गणेश आपल्यासोबत आला. गौरव माझ्याकडे ना, थँक्यू. अरे वेलकम. तुला नाही म्हणलं मी, गौरव म्हणलं. अरे त्याच्यावरती मी म्हणलं गौरवने आणला. कोणी स्पॉन्सर केला? आमच्या केकचं स्पॉन्सरशिपमध्येच आला आहे. केक 240. तू असं मिठ्ठ्यासारखं का बोलतो? असं जरा प्रोफेशनल वाटलं पाहिजे. आमचं केकच्या ह्याच्यातच आला आहे, ते असं बाईली टोन होतो रे. थोडं मर्दासारखं बोल ना. हात पण हलव ना, कसे हा थोडे असे हलव ना जरा. हा थोडे हलव. 40 मध्ये माझा कोल्हापूर ऍक्सेंट. आणि 200 रुपये नाही मागणार तुझा ब्लॉग. बघितलं तुम्ही आता? आता कसं नाही मागणार, मी बघेल रे. मी आता सुरू केलंय. कसं लोक वाईट बोलत असतात, बोलू द्यायचं, कारण की हा माझा मित्र चालू US ला, त्यामुळे मला ऐकून घ्यावं लागतंय. आणि एक मला सांगायचं उदाहरण करणने आता मला लक्ष करून दिलं. गोवात कधीच दगड मारायचं नाही. गु म्हणजे लोले, आणि दगड मारलं की तो माझ्याच अंगावर उडल ना, त्यामुळं तू खा थोडा. नाही ना. आता गु कसं काही बोलणार, पण आपण लक्ष नाही द्यायचं. कुत्रे भुकतात हत्तीवर. म्हणजे अशा सक्सेसफुल रित्या
केक आणलेला आहे. हे सगळे मित्र जाऊयात मस्त गणेश गणेश बाळ माझा बाहेर रे. कारण शेट कोणती गाडी बुलेटवर केक कापायचा आहे. अरे खुर्ची घेऊ गावाकडं बिऊन बी आपण असंच गणेश हे गणेश दार उघड बाई दार उघड. गणेश नवीन फर्निचर हा जुंबर जुनाच आहे ना. पद्धतशीर आवड झालाय आता कॅच आउट. तर एक मॅच चमकला दुसरी मॅच चमकायचं विसरलाय. हे तुम्ही उठता का तिथले गणे या साईडला बस. या साईडला बस ही फोटो दिसते छान वाटत. या साईडला बस. फादर कुठे आहेत गणे फादर कुठे आहेत. माझं म्हणणं होतं सगळे असे व्हिडिओ दिसले पाहिजेत असं म्हणणं होतं माझं. गणेश मी काय म्हणतोय गणे सगळे झोपलेत का. हे ऐका सगळीच बसा तिथं. गाणे तुला भिकार कपडे घातले सगळ्यांची चांगली दिसते. नाही शर्ट व्हॉट्सअपला हॅपी बर्थडे गाण्या वाव. व्हिडिओ कवर आहे पर मोबाईलमध्ये व्हिडिओ काढ ना मेसेज काढतो. हां तर अशा रीत्या गणेशच्या गावातनं तिथे काढलाय कापू. चला करा सुरू. हॅपी बर्थडे काय म्हणायचं का. लोले उठतोस का नाही चांगलं वाटत आहे. नको हे उठ ना का लोले. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. हे गौरव चालला का ना चाललं की मी कसं उठ की गौरव.